ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीतील 26 वर्षीय युवकाची जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय। गुंदेशा परिवाराकडून मठातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट, स्कूल बॅगचे वितरण। निपाणी येथील कुशल कुमार गुंदेशा या 26 वर्षीय वयाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकलेल्या युवकाने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्याला अहमदाबाद येथे 28 जानेवारी रोजी दीक्षा दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर निपाणीजवळ असलेल्या समाधी मठ येथे मठामध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मुमुक्षु कुशल कुमार गुंदेशा परिवाराकडून ब्लँकेट व स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले। यापूर्वीही मुमुक्षु कुमार गुंदेशा परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना धान्य व ब्लँकेट वाटप करण्यात आले होते। रक्तदानासारखा पवित्र व अत्यावश्यक उपक्रमात राबवणाऱ्या गुंदेशा परिवाराकडून शिक्षण क्षेत्रातही गरजूंना मदतीचा हात देण्यात येत आहे। होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आगामी काळातही मदत करण्यात येईल। गरजू विद्यार्थ्यांना त्यांना उपयोगी पडेल अशा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक व उद्योजक राजू गुंदेशा यांनी दिली। यावेळी मुमुक्षु दीक्षा आरती कुशल कुमार गुंदेशा, परमपूज्य प्राणलिंग स्वामी, सुरेश गुंदेशा, राजू गुंदेशा, अमर उत्तुरे, राहुल मेहता, प्रवीण तारळे आदी उपस्थित होते। सागर श्रीखंडे यांनी आभार मानले। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। संभाजी मठमध्ये जी आपली लहान लहान मुलं इथं आश्रम आहे, जी शाळेचं शिक्षण घेतात इथं थांबलेले आहेत आणि माझा मुलगा हा संन्यास घेणार आहे आणि आमच्या राजूबाईंनी बोलल्याप्रमाणे परंपरेप्रमाणे म्हणजे अशा लोकांना आम्हाला ते लाभ द्यायचा असतोय आणि म्हणजे स्वामीजींनी आम्हाला हे लाभ दिला हे देण्यासाठी, म्हणून आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो की हा लाभ आम्हाला मिळाला इथं की ह्या लोकांना सेवा करायचा आमच्या दीक्षाच्या निमित्त हा लाभ दिल्याबद्दल आम्ही स्वामींचं पुन्हा एकदा नमस्ते करतोय।